थँक यू. हॅपी बर्थडे टाकी. हा थँक यू. आंबा. आंबा हो. कुठे आहे? नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर काल वाढदिवस होता. मी वाढदिवसाच्या निमित्ताने बाबांच्या मठात दर्शनाला गेली होती आणि खूप छान असा दिवस गेला त्या दिवशी माझा. आणि त्यात करून एक भरपूर असे कार्यक्रम होते. आमच्या गावी मंदिरात पूजा पण होती. असे बरेच काही त्या दिवशी कार्यक्रम होते. तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चला. तर माझे मस्त असे पोहे तयार झाले बघा. वरून मी मस्त असा शेव घातला आणि नाश्त्यासाठी मी पोहे बनवले होते. बोल. थँक यू. हॅपी बर्थडे टाकी. हा थँक यू. तर आम्ही मस्त असे पोहे वगैरे नाश्ता करून झाल्यानंतर मी आता लग्नाला आम्ही जात आहोत. एक लग्न आहे ते करून नंतर पूजा आहे आमच्या गावच्या मंदिरामध्ये. तर तिथे पूजेला पण आम्ही जाणार आहोत, पण संध्याकाळी जाणार आहोत. लग्न वगैरे झाल्यानंतर आम्ही पूजेच्या पाया पडायला येणार आहोत. ओके. तयार तुम्ही. तर मंदिरामध्ये होम मिनिस्टर कार्यक्रम चालू होता. तर बरीचशी गर्दी होती. तर आम्ही नमस्कार करायला मंदिरामध्ये गेलो. थोडासा म्हटलं खेळ बघूया म्हणून बसलेलो तिथे. त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. बघायला मजा येत होती कार्यक्रम. थोडा वेळ बघितला आणि आम्ही आता घरी जाणार आहोत, कारण बाजारात पण जायचं होतं. थोडे फोटोशूट वगैरे केले तिथे. आता आम्ही घरी येऊन आता मी बाबांच्या मठात जाणार आहोत. हे आंबे घेतलेले आहेत. काय हे? मला आंबा पाहिजे. काय? आंबा.
आता मंदिरामधून आम्ही आलो, त्यानंतर येऊन मी आंबे दिलेले होते, तर मी मस्त अशी म्हटलं रायता करूया आंब्याचा. नाही तर ते खराब होणार होते दुसऱ्या दिवशी, तर म्हटलं करून घेऊया. पटकन आली आणि उकडत ठेवणार आता ते आंबे सर्व धुवून स्वच्छ उकडत ठेवले मी. त्यानंतर मग आता मी रायतं करायला घेणार आहे. मस्त असे उकडले आंबे. त्यानंतर त्याचा सगळा जो हे असतो रस असतो तो सगळा काढून घेतला आंब्याचा. इथे मी फोडणीला कढीपत्ता घेतला आहे बघा, आमच्या बागेतला कढीपत्ता. त्यानंतर गूळ आहे आणि लसूण. इथे लसूण जास्त घ्यायला हवी, कारण लसूणमुळे खूप टेस्ट छान येते आपल्या रायत्याला. हिंग, मोहरी, जिरेची फोडणी द्यायची आणि कढीपत्ता, हळद, मसाला, मीठ थोडंसं टाकायचं आणि गूळ टाकायचं. तर मी ते मोहरी, जिरे फोडणीला घातलेलं आहे. नंतर हिंग टाकणार आहे, कढीपत्ता टाकला. त्यानंतर आता हिंग घालणार आहे मी त्यामध्ये, आणि मसाला आणि हळद घालून मी फोडणी देणार आहे. थोडंसं मीठ टाकणार आहे चवीपुरते, आणि आता गूळ टाकून मस्त असं आपलं रायतं तयार झालेलं आहे आंब्याचं. कोणाकोणाला रायता आवडतं त्यांनी कमेंट्स करून नक्की सांगा. छान लागते असं करून बघा. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.